प्रेक्षकांनो, मालिकेचा ठरलं तर मग याचा महत्त्वाचा ट्रॅक आता समोर आलेला आहे. एक तर सत्य आता समोर येऊन झालेलं आहे, की या सगळ्यामध्ये मुळातच मात्र आता सायलीच तन्वी आहे. हे सगळ्यांनी मान्य केलं असलं तरी आता प्रिया आणि इकडे राकेश हे दोघं जण काही गप्प बसणार नाहीयेत आणि काहीही केल्या या दोघांनी मात्र आता खूप मोठा हे करायचा गेम ठरवलाय, पण तो पण गेम त्यांचा इथे फेल झालेला आहे. हा गेम जरी फेल झाला असला तरी सुद्धा आता मात्र राकेश आणि प्रिया या दोघांची रवानगी सुद्धा आता जेलमध्ये इकडे होणार आहे. त्या एका कारणासाठी राकेशच्या बद्दलचा महाभयंकर खुलासा, ते म्हणजे राकेश आता मधुभाऊंना मारण्यासाठी हॉस्पिटलमध्ये गेला होता, ते सत्य समोर येणार आहे. इतकंच नाहीये तर रविराजांनी आपल्याला कोणताही पुरावा नकोय, सायलीस तन्वी असल्याचं सांगण्यासाठी हे सुद्धा हे केलेलं आहे, सिद्ध केलेलं आहे. नक्की असं काय घडलंय? रविराजांनी असं काय पाहिलंय की ज्याच्यामुळे त्यांनी आता कोणतेही पुरावे दुसरे मागितले नाहीत आणि फायनली सगळेच जण एकत्र आलेले आहेत. पण मधुभाऊंनी केलेले ते 3 खुलासे आणि त्याच्याच बरोबर राकेशची रवानगी जेलमध्ये झाले. राकेश आपल्या बापाच्या जोडीला जेलमध्ये गेलेला आहे. राकेशला जेलमध्ये कुणी पाठवलं? हे सगळं कसं घडलं? सगळं सगळं सविस्तरपणे पाहूया. इकडे आपण पाहिलं की प्रतिमा सांगत आहे, मला कोणत्याही पुराव्यांची गरज नाहीये. मला कोणतेही पुरावे नको आहेत हे जाणून घेण्यासाठी की आता तूच खरी तन्वी आहेस ते. आणि त्यावरती मात्र आता सायली खूपच खुश झाले आणि आई आई मला माहिती होतं, पण का कोणास ठाऊक रविराजांचं मात्र अजूनही मन या सगळ्यामध्ये मानायला तयार नाहीये, की आता इतकं म्हणजे इतक्या काही गोष्टी घडल्यात की त्या गोष्टी घडल्यामुळे मात्र आता रविराज एकदम भावूक झालेले आहेत आणि त्यांना या सगळ्यामध्ये कळतच नाहीये की आपण खरंच आता हिला तन्वी मानायचं की नाही मानायचं. परत आपल्यासोबत काहीतरी चुकीचं घडलं तर? आणि त्यामुळे रविराज एकदम स्तब्ध बसून आहेत. ते कोणत्याही प्रकारे मात्र आता पुढाकार घ्यायला तयार नाहीयेत. आणि त्यावरती प्रतिमा सांगते, खरं सांगू का, तर एका आईला मात्र आता आपल्या आपल्या ह्याचं मन लगेचच कळतं. आणि तीच गोष्ट अशी आहे ना, की खरं सांगायचं तर या सगळ्यामध्ये खरंच खरंच म्हणजे मला ना ज्या वेळेपासून मी तुला पाहतीये ना, त्या वेळेपासूनच मला आता समजलेलं आहे की तूच माझी लेक आहेस. मी प्रत्येक वेळेला तुला बोलून दाखवलं सुद्धा होतं की काहीही झालं तरी मला तन्वीमध्ये माझी मुलगी म्हणजेच प्रियामध्ये माझी मुलगी दिसतच नाहीये. तूच माझी मुलगी आहेस असं मला नेहमी वाटायचं. आणि त्यावरती सायली सांगायला लागते, हो आई, तू मला बोलली होतीस आणि खरं सांगायचं तर तेव्हापासून मला सुद्धा असंच वाटायचं की प्रत्येक वेळेला का बरं तुझ्याबद्दल मला इतकी ओढ वाटत आहे. असं म्हणत ती आता प्रतिमाला सगळ्या गोष्टी इकडे सांगत आहे. प्रतिमा सांगते, बाळा तू काळजी करू नको, आता सगळं सगळं नीट होणार आहे. सगळ्या गोष्टी आपल्यासमोर आलेल्या असताना आता तुला कोणत्याही प्रकारे घाबरायची गरज नाहीये. आम्ही तुझ्या पाठीशी कायमस्वरूपी आहोत. असं म्हणत मात्र आता इकडे रविराज सांगत आहेत की खरं सांगायचं तर हे जर का खोटं असेल ना, DNA रिपोर्ट बघितल्यावरती सुद्धा रविराज काहीच बोलत नाहीयेत. आणि त्यानंतर रविराज सांगतायत, हे जर का खरंच खरं असेल तर ठीक आहे, पण पुन्हा एकदा जर का आता कुणी मला सांगितलं की ही गोष्ट खोटी आहे, तर मात्र माझं मन एकदम खट्टू होणार आहे. मला या सगळ्यामध्ये खळच कळत नाहीये की कितपत खरं मानायचं. प्रताप म्हणतो, रविराज, अरे तू खरंच आता खूप भावूक झालायस म्हणून तुला या गोष्टी वाटत आहेत, पण एक गोष्ट लक्षात ठेव, काहीही झालं ना तरी आणि त्यानंतर मात्र आता तो सांगतोय, तू इतका विचार करू नकोस, कारण कसं आहे, तुझं मन इतकं घाबरं झालंय ना की तुला या सगळ्यामध्ये मात्र आता असं वाटायला लागले की आपण आपण आपल्या मात्र म्हणजे खरं तर लेकीला कसं बोलायचं, काय बोलायचं. आणि तुला आता एकदा एकदा तोंड पोळलेलं आहे ना, त्यामुळे तुला असं वाटतं की आपण ही रिस्क घेऊ नये. पण तू काळजी करू नको, सगळं काही ठीक होणार आहे. पण राकेश मात्र एकदम निगेटिव्ह निगेटिव्ह आणि सतत निगेटिव्हच बोलत चाललाय. राकेश सांगायला लागतोय, काय योग्य होणार आहे, काय बरोबर होणार आहे? मला नाही वाटत काही योग्य होईल, काही बरोबर होईल. कारण आत्तापर्यंत आपण कित्येक वेळा काका खोटं धोका खाल्लेला आहे, माहिती आहे ना. आणि हा धोका मात्र आता आपल्यासाठी पुन्हा एकदा नव्याने हे करणं हे खूप कठीण आहे. म्हणून आता मी काय सांगतोय की एकदा तोंड भाजलंय, त्यामुळे आपण आता व्यवस्थितरित्या जे काही आहे त्याचा आता शहानिशा करूया आणि त्यानंतर मगच आता निर्णय घेऊ. यावरती मात्र आता इकडे प्रतिमा सांगायला लागते, बिलकुल नाही, कोणतीही शहानिशा करायला नको. DNA रिपोर्ट आलेत, अजून काय करायचं आहे? आणि त्याच वेळेला मात्र आता इकडे राकेश सांगायला लागतो, म्हणजे बरोबर आहे काकी,
DNA रिपोर्ट जरी आले असले तरी मागच्या वेळेला सुद्धा आपण ज्या वेळेला तन्वीला घरी घेऊन आलो तेव्हा सुद्धा DNA रिपोर्ट मॅच झाले होते, माहिती आहे ना. DNA रिपोर्टचं काही खरं नसतं. खरं सांगायचं तर ते DNA रिपोर्ट मात्र आता किती खरे किती खोटे ही गोष्ट आपण विचार करू सुद्धा शकत नाही आहोत. आणि त्यावरती राकेशला आता मात्र ओरडते ती म्हणजे स्वतः आता इकडे सुमन, आणि सुमन सांगायला लागते, राकेश अरे काय चाललंय तुझं, म्हणजे आता तुला कळत नाहीये का की तू या सगळ्यामध्ये सगळ्यांच्या भावना आता दुखावत आहेस, ते तुला मात्र या सगळ्यामध्ये अजिबात समजत नाहीये का. आणि असं म्हटल्यावरती राकेश म्हणतो, मॉम मला कळतंय की तुम्ही या सगळ्यामध्ये खूपच भावूक झालेले आहात. तुम्हाला या सगळ्यामध्ये असं वाटतंय की तीच खरी तन्वी आहे. मला तुमचं सगळ्यांचं म्हणणं पटतंय, पण तरी सुद्धा मला आता एक गोष्ट जाणवते, आणि ते म्हणजे आता इकडे या सगळ्यामध्ये काहीही झालं तरीही आपण आता शहानिशा करून घेतलेली बरी. आणि त्यावरती मात्र आता इकडे रविराज सांगायला लागतायत, बाद झालं, मला जी गोष्ट समजायची होती ती समजली. आणि त्यावरती सगळ्यांना आश्चर्य वाटतं, अचानकपणे काय झालं. रविराजांना असं आता काय समजले की ज्याच्यामुळे ते एका झटक्यात सायलीलाच तन्वी म्हणायला तयार झाले. तोपर्यंत प्रियाला आता मात्र समजले की आपला हा सगळा डाव फेल होणार आहे. तिला कळालेलं आहे की काहीही झालं तरी आता सायली बाजी मारणार म्हणजे मारणार. आणि त्याचमुळे मात्र आता इकडे प्रिया विचार करायला लागले, नाही काहीही झालं तरी सुद्धा मी या सगळ्यामध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये सायली आणि तन्वी या दोघींना पण जिवंत ठेवणार नाही. आणि तितक्यातच मात्र आता तिला भेटायला राकेश, आणि तो सांगतोय रविराज आणि या सगळ्यांनी सायलीला तन्वी आता बांधलेलं आहे. कारण रविराजांना असं काहीतरी समजले की ज्याच्यामुळे हीच आपली मुलगी आहे हे सत्य त्यांनी आता मान्य केलेलं आहे. आणि त्यावरती प्रिया अधिकच चिडते, आणि त्यावरती तो सांगायला लागतो, आणि सगळ्यात महत्त्वाचं तुला माहिती आहे का, आता ती प्रेग्नंट आहे. आणि त्यामुळे मात्र आता ती प्रेग्नंट असल्यामुळे मात्र कुणीही तिला या सगळ्यामध्ये कधीच हे बोलू शकत नाहीये की आता काहीही गोष्टी तिच्या चुकीच्या घडल्या, काही घडल्या तरी सुद्धा, कारण आता सायलीच खरी तन्वी आहे, त्यात ती प्रेग्नंट आहे. त्यामुळे तुझा पत्ता कट झालेला आहे कायमचा. असं म्हटल्यावर ती प्रिया आता सांगायला लागते, बाद झालं, आता काहीही झालं तरी मी गप्प बसणार नाहीये. मुळातच या सगळ्यामध्ये मला आता एक गोष्ट सांगायची आहे की ही तन्वी आहेच कशी, असं होऊच शकत नाहीये. म्हणजे ही तन्वी आहे पण घरच्यांनी विश्वास कसा काय ठेवला, तू काहीच नाही केलंस. यावरती तो म्हणतो, अगं मी काही करून काही उपयोग आहे का. खरं तर काही झालं तरी सुद्धा त्यांनी ऑलरेडी मनाने तिला तन्वी मानलेला आहे. यावरती ती सांगायला लागते, आणि ती प्रेग्नंट आहे ही न्यूज माझ्यासाठी खूप महत्त्वाची आहे. काहीही झालं तरी आता याचाच फायदा मी करून घेणार. यावरती मात्र आता लगेचच इकडे सांगायला लागतो, तो म्हणजे स्वतः आता आता ह्याच गोष्टीचा उपयोग करून घ्यायचा आहे. आणि या गोष्टीचा उपयोग करून मात्र आता माझी प्रेग्नन्सी आणि सायलीची प्रेग्नन्सी ही दोन्ही एकाच वेळेला होतील अशी मी देवाकडे प्रार्थना करते. आणि असं म्हटल्यावरती मात्र आता तो सांगायला लागतोय, म्हणजे तुझ्या डोक्यात तरी काय आहे. आणि यावरती मात्र आता ती सांगायला लागते, माझ्या डोक्यात जे काही आहे ना ते सगळं सगळं आता मी इकडे त्याच वेळेला सांगणार आहे. पण तोपर्यंत तू माझी मदत करायची 100%. यावरती तिला आता सांगायला लागतो, तो म्हणजे सचिन, इकडे आता राकेश काही काळजी करू नकोस, मी तुझी मदत करणार आहे. कारण आता महिपत आपल्यातून निघून गेलाय. महिपत आपल्याला कधीच मदत करणार नाहीये किंवा महिपत आपल्या या सगळ्यामध्ये कधीच हे करणार नाहीये. म्हणूनच मला तुला एक गोष्ट सांगायची आहे, आता जे काही असेल ते आपणच एकमेकांच्यासाठी इकडे काम करायचं आहे. बास, आपल्यासाठी कोणी नसणार आहे. असं म्हटल्यावरती मात्र आता लगेचच रविराजांनी आपल्या लेकीचा स्वीकार तर केलेला आहे, आणि त्यानंतर खरा तमाशा सुरू होणार आहे. कारण मधुभाऊ आता मात्र हे सगळं निस्तरल्यावरती सगळ्या सत्याचा खुलासा करायला तयार झालेले आहेत. मधुभाऊंनी मात्र आता सांगितलेलं आहे की या सगळ्यामध्ये मधुभाऊ जो काही खुलासा करणार आहेत तो म्हणजे मुळातच आता या सगळ्यामध्ये आपल्याला मारण्यासाठी आलेला होता, तो म्हणजे तिकडे आता राकेश. हे सत्य समोर आल्यावरती खऱ्या अर्थाने राकेशची रवानगी अर्जुन आता जेलमध्ये करणार आहे. आणि एका अर्थाने अर्जुन आता या प्रिया आणि राकेश यांचे संबंध सुद्धा आता समोर आणणार आहे. इतकंच नाहीये तर आता मालिकेमध्ये येणारा टर्निंग पॉइंट प्रिया आणि सायली या दोघींच्या मुलांचा असणार आहे. आता या सगळ्यामध्ये प्रिया काय खेळी खेळणार, या खेळी खेळल्यावरती प्रिया आता अडकली जाणार का, प्रियाला या सगळ्यामध्ये अर्जुन अडकवणार का. येणाऱ्या भागामध्ये एक ना अनेक प्रश्नांची उत्तरं आपल्याला मिळताना दिसणार आहेत.